रामकृष्ण हरी मित्रांनो, देवा मराठी व्लॉगच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आज तुम्हाला दाखवणार आहे बाबूराव आबराव आणि यांची जबरदस्त कॉमेडी आणि यांनी केलेले हे विनोद आज मी तुम्हाला या नाटकाच्या या भागामध्ये दाखवणार आहे. या स्वरूपात तुम्ही बघू शकता. आपण आता जाऊया नाटकाच्या साईड. नाटकाचा तो राहिलेला तर चला आपण पार्ट नंबर 3 पाहूया. चेअरमन साहेबांना काय विचार नाही. आपलं काम झालंय अरे मूर्खांनो, तुम्ही मला विचारल्याशिवाय तुम्ही घालवून दिले. ती काय चांगल्या चालीची आहे वय. अरे बघायचं नाही. अरे तिचं चालणं, तिचं बोलणं, अरे तिचं हसणं, आणि चेहरा तर चंद्रमुखी. अरे मनाला उभारी देणारा आणि मग्नाला जागवणारा. म्हणजे तुमचा बाप काही अरे कसं सांगू बाबा तुम्हाला. आम्ही बघा इतिहासीवर कुणाला तर सांगितलंय बघा. अरे कसं नव्हे मग कसं. अरे बाबा, तुमच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही. अरे अरे म्हातारी गाढवाच झाला तुम्ही. फक्त शेपाट नाही. अरे काडीची अक्कल नाही. अरे अरे रंगेचा मुख चंद्रमा म्हणजे पाटेचा गारगार वारा. हॅलो, पाटेचा गारगार वारा दिवसाला कसला वारा. बाबूराव बाबूराव आता गप्प बसता ना का तुमच्या मी पाया पडो. आशीर्वाद असो, आशीर्वाद असो. हे रंबा, अगे रंबा, दोन्ही हाताने आता बोंबला. अरे काय का म्हणून आता मघाचा बसते गुप्तिया सारखं आपलं रंबा रंबा. अहो तू रत्नागिरीचा पिकलेला आंबा आहे. तो कुणी पण चोकायचा. अरे अरे मी इतका असताना अरे हे प्रत्यक्ष कुबेराच्या घरी माझा जन्म झालाय. अरे रोज मी पैशाने आईला तरच मग तुम्ही बघा प्रश्न आज कशा तरी येतील बघा. म्हणजे माझं म्हणाल की काय तुला. अहो कसं ना मग आंब्याचा व हापूस आंब्याचा. पण चला एका निवडणुकीमध्ये आपल्याला तयारी करायची आहे. नाही तर तो सर्जेराव पैशाची पेरणी करायचा आणि मोठा उभावती. अहो त्याच्या अगोदर आपणाला दारूची आणि पैशाची पेरणी केली पाहिजे. होय होय अगदी बघा बरोबर आहे. अरे रंबा, अरे जातो का मी. हो हो येतो. अरे तुम्हाला नाही रे गाडवानो, ती मला म्हणते. अहो आम्हाला वाटलं आम्हाला म्हणते वाटतं.
रंबा अय्या तुम्ही रंबा मी लावणी ऐकण्यासाठी आलेलो नाही. मगाशी जे रागाच्या भरात बोललो त्याची क्षमा मागायला आलो. अरे यांना आजपासून त्रास दे. अयो रामाप्पा आम्ही कधी दिलाय होतो तरास काय असेल तो घ्या ना तरास. तुमचा हा गुंडापा म्हणजे असू द्या जीवाचा साथीदार आहे. बाल्या बाल्यांना त्यांना आडवं केलंय. आम्ही एकदा धावलं का नाही बघा जीव कधी खायचंच नाही बघा. नावाची आमच्या संजयरावावर जीव. अरे गुंडा काय बोलतोस तू हे? तुला हे शोभतं का? गुंडापा अरे जीव लागून लागत नाही, जीव बसावा लागतो. आणि आम्ही जरी कुणाला जीव लावला तरी आमच्यावर कुणी लावणार आहे का जीव? असं काय कमी आहे हो तुमचं? अक्षरासारखं बोलण्यात गोडवा आहे, पायात कला आहे, आवाजात गोडवा आहे आणि बोलण्यात तर अगदी मधुरता आहे. आणि यापेक्षाही काय पाहिजे? खरं सांगू माझ्या मनात नेहमी येतं, पण सांगावं की नको याचाच विचार करत असते. पण वेळ आली ना की नक्की सांगेन ना मी तुम्हाला. असं म्हणजे तिखट बोंडा होतो गुंडा म्हणजे बाईचं बोलणं. गुंडा का? अरे गोड स्वभावाचा असा वाईट अर्थ घेऊ नये, गैरफायदाही घेऊ नये. कारण नाचणाऱ्या बायकांचं जीवन म्हणजे रस्त्यावर पडलेलं फोन नव्हे. कोणीही उचलावं, वास घ्यावा, फेकून द्यावं. अरे परमेश्वराच्या चरणी ते खुश जात नाही. रंबा असं हे जीवन हा सर्जेराव तुला जगू देणार नाही, एवढंच तुला सांग. अगं प्रेम असं करावं की त्याचं रूपांतर लग्नात करावं. तुमच्या याच विचारांवर तुमच्यावर प्रेम करतो मी. अहो आम्ही अशा वाहणाऱ्या नद्या ना मार्ग ना समुद्राची अपेक्षा, अर्धवट वाटेतच आमचा सुकलेला मळा. संजयराव यांचा फुलवारीवर सुटलेला मळा. नक्कीच. अरे हे चांगलं काम माझ्यासाठी होणार. म्हणजे गुळाला मोगळा घात. काय अलीकडे होता तो प्रेम. असं बटन दाबलं की तिकडे नाही. संजयराव मला राणीची जागा नको, निदान दासीची तरी द्याल ना. रंबा माझं तुझ्यावर प्रेम आहे. माझं सुद्धा न सांगता तुमच्यावर जीव करण्याचा हे माझं मलाही कळलं नाही. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असला तर या व्हिडिओला नक्की मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करा. माझ्या ह्या चॅनलवर जर कोण नवीन असेल तर या चॅनलला नक्की त्याने सबस्क्राईब करा. खूप असे छान छान व्हिडिओ तुम्हाला मी दाखवत असतो मित्रांनो. तुम्ही या व्हिडिओ